इंडिव्हिज्युअल कार्डाचं सुरक्षा किंवा असं असणार आहे. तुम्हाला सीट भेटेल अशी 20 किंवा 20 सीट भेटेल. त्यात तुम्हाला कटिंग भेटेल किंवा भेटणार पण नाही. तर आम्ही सर्च करतो कटिंग होते का, तशाचं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअली कट करायचा आहे. 20 किंवा 20 तुम्हाला सीट भेटेल. त्यातून तुम्हाला एक एक कट करायचं आहे. ती सीटवर नाव असणार आहे प्रजातीचा आंबा, शिसू, चिंच. तर तुम्हाला त्या प्रत्येक प्रजातीची कटिंग पण वेगळी दाखवावं लागेल. पण मजुरांना सांगवलं की हा आंब्याची QR कोड आहे. एक मजूर फक्त आंब्याला QR कोड लावेल, दुसरा मजूर चिंचेला लावेल. तुम्हाला असं नियोजन करावं लागेल. त्यानंतर हा सिंगल QR कोड तुमचा तयार होईल. त्याला आपण स्टिक दिलेला आहे. तो स्टिक तुम्हाला हा सेंटर हा QR कोड सेंटरला आहे. आपण QR कोड एका साईडला येऊ शकतो, येणार एका साईडला. तर तुम्हाला हे स्टिक काढून आपण जर फ्लॅग असतो ना आपला फ्लॅग सर एका साईडला आपल्याला QR कोड लावायचा आहे. पूर्ण हे करू नका. म्हणजे एका साईडला तो स्कॅन करणं सोपं जाईल आपल्याला. कारण जर इकडे आलं QR कोड तुम्हाला स्कॅन करता येणार नाही. कारण तो QR कोड पूर्णपणे एकावर राहायला पाहिजे. आणि शक्यतो लावताना खाली लावू नका. कारण ते रोप लावताना ते जेवढी माती जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे काही रोपांना फांद्या असू शकतात. त्या फांदीला पेपर करा किंवा जर गोड होत असेल तर वरच्या भागात लावा. खालच्या भागात लावू नका, तर ते मातीमध्ये जाऊ शकतं. नंतर स्कॅन करा अडचणी किंवा ते आपल्याला 1-2 वर्ष पुढं राहण्याच्या पण करता येईल. ते राहिलं पाहिजे या अनुषंगाने मजबूत आणि एका फांदीला लावा. खाली लावू नका. स्कॅन कधी करायचं आहे? गूगल लेन्स स्कॅन होईल. QR कोड क्या QR कोड क्या झाल्यावरती इकडं या. QR कोड 19 तारखेच्या अगोदर स्कॅन करून बघायचा नाही. या QR कोडला एक आपण काउंटर दिलेला आहे. जेव्हा QR कोड स्कॅन केल्यानंतर एक लिंक ओपन होते. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा किंवा काही मोबाईलमध्ये डायरेक्टली ते ओपन होतं. ठीक आहे. तर हे ओपन झाल्यानंतर खाली तिथे डू यू वॉन्ट टू लिंक दिस प्लान टू द QR कोड असा एक क्वेश्चन येतो आणि तिथे ओके नावाचं ऑप्शन आहे. तर त्या ओकेला क्लिक केलं तुम्ही की आपला काउंटर वाढणार आहे आणि हे ते जे ट्री आहे जे सॅपलिंग आहे हे सॅपलिंग आपलं त्या QR कोडला लिंक होणार आहे. म्हणजे डेटाबेस मध्ये लिंकेज होईल. ते तेवढंच करायचं आपल्याला. डायरेक्टली आहे फक्त कुठलाही फोटो घ्यायचा नाही, काही नाही. फोटो तिथे ऑलरेडी आपण प्रिपेअर केलेले आहेत त्या प्रजातीचे. फक्त ओके म्हणायचं आहे जेणेकरून काउंट वाढेल आणि तो डेटाबेसला लिंक होईल. तेवढं सिम्पलिस्टिक आपण ठेवलेलं आहे. स्पेसिस वाईज आहेत आपले सगळे QR कोड. स्पेसिस वाईज लागतील याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. सगळे
या टास्कला आपल्याला म्हणजे प्रत्येक झाडाला QR कोड लावण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता खूप जास्त आहे. आपण याच्यासाठी ऑर्डर काढलेली आहे. जिल्हा स्तरावर तुम्हाला एक ऑर्डर मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 आरच्या साईडला 10 माणसं तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, 10 आरच्या एका साईडला 10 व्यक्ती लागणार आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, जे दाखवलं तेवढंच करायचं. जर आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सेंट्रली ट्रेनिंग त्यासाठी प्रत्येक साईट वर तुम्ही 2 व्यक्ती येणार आहात. आपण ग्रामविकास अधिकारी आणि त्यांचे ऑपरेटर आहेत, त्यांना याच्यासाठी मुख्य त्यांना ही जबाबदारी देणार आहोत. तर त्यांच्यासोबत तुम्हाला इतर आणखी आपण माणसं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण वृक्षगणना ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी, स्थानिक शिक्षक, ग्राम रोजगार सेवक, आपले सरकार ऑपरेटर, मुख्यमंत्री, युवा प्रशिक्षणार्थी प्लस इतर 5 व्यक्ती. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी कॉलेजमध्ये विद्यार्थी उपलब्ध असतील तर विद्यार्थी घ्या. तुम्ही किंवा इतर कोणीही जे टेक्निकली साऊंड आहे म्हणजे त्यांना स्कॅन करता येतं गुगल लेन्सद्वारे, त्याच व्यक्ती घेणं अपेक्षित आहे. कारण की ही टास्क अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की याच्यावरून आपला काउंट फायनल होईल आणि या काउंटवरून आपले रेकॉर्ड सेट होणार आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ही गोष्ट करणं आवश्यक आहे. त्यासाठी 10 व्यक्ती लागतील आणि जर आपल्याला आवश्यकता असेल तर आम्ही आमच्या स्तरावर ट्रेनिंग घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुम्ही तुमच्या स्तरावरती घेऊ शकता आहे तर तुम्ही तुमच्या स्तरावर घेतलं तरी चालेल. कारण की एवढंच आहे, दुसरं काही सांगणार नाही. स्कॅन करणे ओके म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. फक्त एक स्टिक करणे हे त्या प्रजातीचं त्या प्रजातीला लागणे ही सुद्धा एकदम सेन्सिटिव्ह होत असणार आहे. कारण की जर दुसरीकडे लागलं आणि आता आमच्या व्हिज्युअलायझेशननुसार खूप चांगला सक्सेसफुल प्रोग्राम होईल. याला व्हिजिटला जर पुन्हा दुसरं कुणी आलं, वरिष्ठ अधिकारी कुणी आले आपले, त्याच्यासमोर जर ते दुसऱ्या प्रजातीचं झाड असेल आणि दुसऱ्या प्रजातीचा आपल्या किंवा बोललेला असेल तर ते योग्य वाटणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे.